अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कृपा सिंधू रहस्य गाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज आपण मकर संक्रांती विशेष राजा सगर आणि गंगा भागीरथ यांची कथा ऐकणार आहोत. भगवान श्री रामचंद्र यांच्या 10 पिढ्या पुढे अयोध्येचे राजा सगर हे होते. सूर्यवंशी सगर वीर, धार्मिक आणि प्रजाहित दक्ष होते. राजा असित यांच्या 2 बायका होत्या. त्यांच्या मृत्यूच्या वेळी दोन्ही गरोदर होत्या. आपलाच मुलगा राज्याचा उत्तराधिकारी व्हावा म्हणून एका राणीने दुसरीवर विष प्रयोग केला. परंतु मुनींच्या कृपेने आणि प्रयत्नांनी कालिंदीच्या पोटातील गर्भ वाचला आणि तिच्या उदरातून सगर जन्माला आला. विष म्हणजे गरळ सोबत जन्म झाल्याने सगर असे नामकरण करण्यात आले. राजा सगर याने अश्वमेध यज्ञ करण्याचा निश्चय केला. हा यज्ञ यशस्वी होण्यावर सगरचे इंद्रपद निश्चित अवलंबून होते. म्हणून त्याने वैदिक प्रथेनुसार अश्वमेध यज्ञ आयोजित केला. तिकडे इंद्राच्या मनात शंका निर्माण झाली. त्याने विचार केला की जर राजा सगरला इंद्रपदाची प्राप्ती झाली तर आपला महिमा कमी होईल. म्हणून इंद्राने मायावी रूप धारण करून यज्ञासाठी आणलेला घोडा चोरून नेला आणि तो पातालपुरी येथे तपस्या करीत असलेल्या महामुनी कपिल यांच्या आश्रमाच्या मागे बांधून ठेवला. यज्ञाचा घोडा हरवल्याने सर्वजण चिंतेत पडले. सगळीकडे शोध घेऊनही काहीही तपास लागला नाही. तेव्हा दुःखी झालेल्या राजाने आपले सैनिक आणि सामंत यांच्या 4 दिशांना जाऊन कोणत्याही प्रकारे यज्ञाचा अश्व शोधून आणण्याचे आदेश दिले. राजा सगरच्या 60,000 पुत्रांनी अविश्रांत श्रम घेतल्यानंतर पाताळ लोकात घोडा सापडला. इकडे महामुनी कपिल तप करीत असल्याने त्यांना या सर्व गोष्टींची काहीच कल्पना नव्हती. राजा सगरच्या पुत्रांना वाटले की ऋषीनेच घोडा चोरून वर तप करण्याचे ढोंग केलेले आहे. त्यानंतर सगर पुत्रांनी ऋषीबद्दल अपशब्द उच्चारले आणि तपस्यात अनेक अडचणी निर्माण केल्या. शेवटी जे व्हायचे तेच झाले. महामुनींचा क्रोधाग्नी जागृत झाला आणि सगर राजाचे 60,000 पुत्र जळून भस्म करून टाकले. इकडे आपले पुत्र परत आले नाहीत असे पाहून राजा चिंतित झाला. त्याने आपला नातू अंशुमन याला यज्ञाचा अश्व आणि आपले सैनिक यांचा शोध घेण्याचे आदेश दिले. अंशुमन सैनिकाच्या मार्गाचे अनुकरण करीत कपिल ऋषींच्या आश्रमात पोहोचला आणि त्याला तिथे तो अश्व दिसला. त्याने ऋषींना आदरभावाने नमस्कार केला आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. मुनी अंशुमनला म्हणाले, यज्ञाश्व घेऊन जा, तुझा यज्ञ सफल हो असे म्हणून कपिल ऋषींनी पुन्हा ध्यानस्थ झाले. अंशुमन दुःखी मनाने घोडा घेऊन अयोध्येत पोहोचला. अयोध्येला आल्यानंतर ही दुःखद गोष्ट त्याने आपल्या आजोबांना सांगितली. शास्त्रानुसार हा यज्ञ पूर्ण झाला, परंतु पुत्रवियोगाच्या दुःखामुळे व्याकुळ झालेला राजा सगर पुत्रांच्या उद्धारासाठी चिंतित झाला. विनंतानंदन गरुड सगर राजाचा शालक होता. सुमती ही त्याची आवडती बहीण होती. अंशुमनला गरुडाने समजावले की पतितांना पावन करणारी त्रिपथ गामिनी गंगा स्वर्गात राहते. तिच्या पवित्र जलामुळेच मृतात्म्यांना मुक्ती मिळणे शक्य आहे. इतर कोणत्याही पाण्याने त्यांना मुक्ती मिळणार नाही. राजा दुःखाने व्याकुळ झाला होता, म्हणून तो फार काळ राज्य करू शकला नाही आणि काही दिवसातच त्याला मृत्यू आला. परंतु तो आपल्या पुत्रांच्या उद्धारासाठी खास काही करू शकला नाही. त्यानंतर अंशुमन राजाच्या गादीवर बसला. त्याला महामुनी कपिल यांनी गंगेच्या अवतीर्ण होण्याबद्दल बरेच काही सांगितलेले होते. अंशुमनाने केलेल्या स्तुतीने संतुष्ट झालेल्या कपिल ऋषींनी सांगितले होते, मृत लोक में यदि वहे गंगा की धार, सह तुम्हारे वंश का होगा उद्धार. अंशुमनाने महामुनी कपिल यांना प्रार्थना करून गंगा अवतीर्ण होण्याबद्दल विचारले. तेव्हा महर्षी कपिल यांनी सांगितले की देवाधिदेव महादेवाने केलेली आपली स्तुती ऐकून श्रीहरी आनंदित झाले. त्यावेळी द्रवीभूत धारेला ब्रह्माने आपल्या कमंडलूमध्ये ठेवले. हे जल म्हणजे आज आपल्याला जी गंगा वाहताना दिसते ती आहे. गंगा अवतीर्ण व्हावी म्हणून तपस्या करता करता सगर, अंशुमन आणि दिलीप यांच्या 3 पिढ्या संपल्या, पण ते गंगेला या धर्तीवर आणू शकले नाहीत. त्यानंतर भागीरथाला अविश्रांत परिश्रम आणि प्रयत्न केल्यानंतर गंगेला धर्तीवर आणण्यात यश आले. गंगा अवतरण आणि सगर वंशाचा उद्धार. राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी सगराने सुरू केलेली तपस्या पुढे चालूच ठेवली आणि शेवटी त्याला यशही मिळाले. विष्णू प्रसन्न झाला आणि भगीरथासोबत ते ब्रह्माजवळ पोहोचले.
विष्णूला हे माहीत होते की ब्रह्मा आपल्या कमंडलूतून गंगेला बाहेर काढणार नाही, म्हणून विष्णूने मायावी सृष्टी निर्माण केली आणि कमंडलूमधून गंगा बाहेर काढली. विष्णूच्या चरणांपासून उत्पन्न झाल्यामुळे गंगेचे एक प्रसिद्ध नाव विष्णुपदी असेही आहे. गंगा या शब्दाचा अर्थ गो म्हणजेच पृथ्वी, एक वचन द्वितीया. पृथ्वीला स्त्रीलिंगी आ प्रत्यय लावून त्याचा शब्द बनला गंगा. म्हणून गंगा या शब्दाचा सोपा अर्थ जी पृथ्वीवर अवतरली आहे ती गा म्हणजे गच्छती ती गंगा. परंतु स्वर्गलोकातून मृत्यूलोकापर्यंत गंगा अवतरणे सोपे नव्हते. आता प्रश्न असा होता की प्रचंड वेग असलेल्या या गंगेचा हा वेग धारण कोण करणार? तसे केले नाही तर जलप्रलय होऊन पृथ्वीचा अंत होऊ शकला असता. मग भगीरथाने जटाधारी महादेवाला तप करून प्रसन्न करून घेतले. महादेवाने गंगेचा वेग धारण करून तिला मुक्त केले. विंदू सरोवरापासून गंगा प्रचंड वेग धारण करून प्रवाहित झाली. प्रचंड वेगाने प्रवाहित होत असतानाच गंगेने जी मुनींच्या आश्रमाला वेढा घातला. मुनींनी क्रोधित होऊन गंगेला आपल्यात सामावून घेतले. भगीरथाची करून प्रार्थना आणि देवतांनी केलेल्या अनुयायाचा परिणाम होऊन मुनींनी आपल्या कर्णविवरातून शास्त्रात असेही मानले आहे की जू मुनींनी आपली जांघ चिरून गंगेला बाहेर काढले, ज्यामुळे गंगेचे दुसरे नाव जान्हवी असेही आहे. जू मुनींनी आपल्या कर्णविवरातून गंगेला मुक्त केले. तरीही गंगेचा मार्ग काही सोपा नव्हता. पद्म नावाचे एक ऋषी कपटाने गंगेला पूर्वेकडे घेऊन गेले. नंतर गंगा भागीरथाने दाखविलेल्या वाटेने जात योग्य मार्गावर आली. ती जलधारा पद्मा नावाने प्रसिद्ध आहे. पुढे जाऊन गंगा नदीने त्या जलधारेचे पुण्यहरण केले. कालांतराने पद्मा नदी कीर्तिनाशा नावाने प्रसिद्ध झाली. अनेक प्रकारच्या अडचणी आणि संकटे यांना तोंड देत मार्गक्रमण करीत भागीरथाने दाखविलेल्या मार्गाने जात कलुषनाशिनी पतितोद्धारिणी गंगासागर संगमात येऊन मिळाली. गंगेच्या पावन स्पर्शाने सगर राजाच्या सर्व पुत्रांना मुक्ती मिळाली. तेव्हापासून गंगा आणि सागर यांचा संगम हिंदूंसाठी परम पवित्र तीर्थक्षेत्राच्या रूपाने प्रसिद्ध आहे. अयोध्येतील इक्ष्वाकू वंशाच्या राजांमुळे विशेषतः भागीरथामुळे गंगासागर तीर्थक्षेत्राचे प्रवर्तन झाले. म्हणूनच गंगेचे दुसरे नाव भागीरथी असेही आहे. सिद्धपुरुष महर्षी कपिल यांनी पतितांना पावन करणाऱ्या सदैव मुक्ती देणाऱ्या गंगेची स्तुती करताना म्हटले आहे, स्वागतासी महादेवी पतितोद्धारिणी गंगे, आगतासी नानुदशान परिक्रम्य सागर संगमे. देवी गंगेने भागीरथाला सांगितले की आता तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे. आता तुम्ही तुमच्या राज्यात परत जा. हे स्थान पवित्र धार्मिक स्थानाच्या स्वरूपात प्रसिद्ध पावेल. गंगासागर तीर्थ म्हणून, तीर्थदेवी श्री गंगा माता म्हणून आणि तीर्थ व क्षेत्रपाल आणि तीर्थदेवताच्या रूपाने कपिल ऋषी विख्यात होतील. देवी गंगा मातेचा विजय असो, कपिल मुनी महाराजांचा विजय असो. मंडळी, स्कंद पुराणात अनेक तीर्थक्षेत्रांचे वर्णन केलेले आहे. गंगा क्षेत्राच्या महात्म्याबद्दल या पुराणात खूप प्रशंसा केलेली आहे. स्कंद पुराणात असे वर्णन आहे, तीर्थदर्शन प्रकारचे दान आहे. सर्व देवतांची पूजा, सर्व प्रकारची तपस्या, यज्ञ हे सर्व केल्याने जे पुण्य प्राप्त होते ते फक्त एक वेळ गंगासागर स्नान केल्याने प्राप्त होते. गंगा भारत देशाची चेतना, दर्शन आणि संस्कृती यांचे प्रतिनिधित्व करते. गंगेच्या दोन्ही काठांवर ऋषी, मुनी, साधक, तपस्वी आपली साधना उच्च शिखरावर पोहोचून सिद्धी प्राप्त करतात. तिच्या काठावरील प्रदेशात अनंत यज्ञयाग, शस्त्रपाठ, पुण्यानुष्ठान याचे आयोजन केले जात असते. भक्त, ज्ञानयोगी आणि योगी यांनी गंगेच्या किनारी साधना करून परमपद प्राप्त केलेले आहे. तिच्या दोन्ही किनारी असंख्य मंदिरे, आश्रम, तीर्थक्षेत्रे उभी आहेत. गंगेच्या काठावरील सौंदर्यावर मुग्ध होऊन तेथे देवताही गंगेच्या किनाऱ्यावर वस्ती करीत असतात. ठाकूर श्री रामकृष्ण यांनी गंगेच्या किनारी पंचवटीमध्ये साधना केली होती. गंगेने स्वामी विवेकानंदांना आत्मचेतना देण्यास मदत केली होती आणि स्वामी प्रणवानंद गंगेच्या काठावरच भाव समाधिस्थ झाले होते. उत्तरायण देवयान मार्गाची माहिती. देवतांचा पक्ष निवृत्तीचा पक्ष आहे, तर दक्षिणायन प्रवृत्तीचा पक्ष आहे. म्हणून दक्षिणायनापेक्षा उत्तरायण श्रेष्ठ आहे. माघ महिन्यापासून ते आषाढ महिन्यापर्यंत 6 महिने उत्तरायण असते, तर श्रावण महिन्यापासून ते पौष महिन्यापर्यंत 6 महिने दक्षिणायन असते. पौष संक्रांतीला उत्तरायण संक्रांत असेही म्हणतात, कारण याच दिवसापासून उत्तरायणाचा शुभारंभ होतो.
उत्तरायण हेच साधना आणि मुक्ती याचा मार्ग आहे. हा पक्ष मुक्तीचा आहे, तर दक्षिणायन पुनर्जन्माचा आहे. जगद्गुरु शंकराचार्याचे म्हणणे आहे की देवी गंगा सूरगायन करणारी देवी आहे. गंगेचे पवित्र पाणी प्राशन केल्याने ब्रह्मपद प्राप्ती होते. हिच्या भक्तांना यमाची भीती नाही. गंगा नरक निवारिणी आहे, पापनाशिनी आहे. गंगा म्हणजेच परमगती आहे. काही लोक असे म्हणतात की बंगदेश पनवरवर्जित व बांगलादेशात नाही, परंतु हे अगदी चूक आहे. धर्मराज युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव आणि द्रौपदी यांच्यासह गंगा स्नानासाठी आले होते. गंगासागर आज नित्यतीर्थ बनलेले आहे. तरीही मकर संक्रांतीच्या प्रसंगी गंगासागर तीर्थस्नान परम पुण्यदाय आहे. धन्य तीर्थ गंगासागर, महिमा अपार. जो भक्तिभाव से करे स्नान, हो सागर पार. शुद्ध चित्त से जपे नाम मातृगंगे, मिलेगी शांती स्नान दर्शन व दान में. मातृगंगे, तुला मकर संक्रांतीच्या प्रसंगी कोटी कोटी प्रणाम. नमो नमस्ते हस्तत सहस्रकृतवाह, पुनश्च भूयोपि नमो नमस्ते. मंडळी, ही कथा तयार करताना मी खूप अभ्यास केला आहे. विविध ग्रंथ, परंपरा आणि भक्तांच्या अनुभवांचा आधार घेतला आहे. कारण माझा एकच उद्देश आहे, तुमच्यापर्यंत शुद्ध, सकारात्मक आणि भक्तिमय ऊर्जा पोहोचवणं. आजच्या धावपळीच्या आयुष्यात माणूस मानसिक शांतता हरवत चाललाय. ताण, चिंता, भीती, नकारात्मक विचार यांनी मन भरून जातं. अशा वेळी अशा पवित्र कथा आपल्या मनाला आधार देतात, मन शांत करतात आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलतात. मंडळी, जर ही कथा ऐकताना तुमचं मन शांत झालं असेल, जर कुठेतरी हृदयाला स्पर्श झाला असेल, तर समजा माझी मेहनत सार्थ झाली. हा व्हिडिओ तयार करताना मी खरोखर मनापासून मेहनत घेतली आहे. शब्दाची मांडणी, कथा निवड, भाव निर्माण हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. कारण माझा विश्वास आहे की भक्तीचे शब्द जितक्या प्रेमाने दिले जातात, तितक्याच प्रेमाने ते लोकांच्या हृदयात पोहोचतात. म्हणूनच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचा एक छोटासा लाईक मला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा देतो. कमेंटमध्ये जरूर लिहा, हर तीर्थ बार बार, गंगासागर एक बार आणि श्री स्वामी समर्थ. कारण तुमची प्रत्येक कमेंट हीच माझ्यासाठी आशीर्वाद असते. जर तुम्हाला अशाच पवित्र श्रद्धेने भरलेल्या भक्तिमय कथा, मंत्र, उपाय, व्रतकथा ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण कदाचित तुमच्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश येईल. धन्यवाद.